माझ्या भगवान श्री रामचंद्रांनी हा आदर्श घालून दिला की देव असला तरी गुरुशिवाय पूर्णत्व नाही। म्हणून वशिष्ठांच्या घरी गुरुकुलामध्ये भगवान श्री रामचंद्र शिकू लागले। आताच्या आमच्या फॉरवर्ड जमान्यामध्ये हल्ली लोक म्हणतात गुरुची काय गरज आहे। एक तर म्हटला या वर्षी आम्ही गुरुपूजन करणारच नाही। म्हटलं मग काय करणार? आम्ही लॅपटॉपला पूजणार, मोबाईलला पूजणार, गुगलला पूजणार, यूट्यूबला पूजणार, व्हॉट्सॲपला पूजणार। म्हटलं का गुगलला पूजायचं? म्हटलं महाराज गुगल असं आहे की जगातल्या सगळ्या गोष्टींची माहिती त्याच्यावरती मिळते। माहितीचा स्रोत देणारा गुगल आहे। अहो याच्यापेक्षा ज्ञानाचं मोठं भांडार कुठे मला सांगा? जे पाहिजे ते गुगलवरती मिळतं। अगदी भाजी कशी करायची हे सुद्धा मिळतं, टाळ कसा वाजवायचा हे सुद्धा मिळतं, पाकिट कसं कापायचं हे सुद्धा मिळतं। सर्व गोष्टी टाईप केल्याबरोबर मिळतात। मग टाईप केल्याबरोबर जे मिळत आहे तर गुगल सोडून दुसऱ्या गुरुची काय गरज आहे? मी म्हटलं बाबा गुगल वरती टाईप केलेल्या सगळ्या गोष्टी मिळतात हे मान्य आहे, पण त्याच्यावरती काय टाईप करायचं हे कळण्यासाठी गुरु लागतात। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम। श्री रामचंद्रांची पवित्र दिव्य कथा काल आपण पाहिलं। आपणा सर्वांचं भाग्य आहे अयोध्येमध्ये राम जन्म झाला आणि हाच राम, तोच जन्म, तोच सोहळा आपण आपल्या या अयोध्येमध्ये पाहिला। चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरी ही वात, उष्ण हे किती, दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, 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 राम जन्मला ग सखे, राम जन्मला। कौसल्या राणी हरू उघडिले जना, कौसल्या राणी हरू उघडी लोचणे, दिपुन जाय माय स्वतः पुत्र दर्शने, कौसल्या माय हळू उघडी लोचणे, दिपुन जाय माय स्वतः पुत्र दर्शने, ओघळले आसु सुखे कंठ दाटला, ओघळले आसु सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला, क्या बात है, राम जन्मला, जय हो, राम जन्मला, हाँ राम जन्मला ग सखे, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला। वार्ताही सुखद जशी पोचली जणे, वार्ताही सुखद जशी पोचली जणे, वार्ताही सुखद जशी पोचली जणे, वार्ताही सुखद जशी पोचली जणे। तात्या पाहता पाहता ही वार्ता सर्व लोकांमध्ये पोचलेली आहे। वाऱ्याच्या वेगानं सर्वत्र भगवान श्री रामचंद्र अयोध्येमध्ये आले। आमच्या सुनील महाराजांना सुद्धा बातमी लागली, तेच रामचंद्र बेलदरे पाटलांच्या कीर्तन महोत्सवामध्ये रामकथेमध्ये प्रगटलेले आहेत।
मोठी मोठी माणसं, मोठे मोठे संत महंत ऋषी देवाचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागलेले आहेत. गंधर्व यक्ष नारद किन्नर देवाचं गुणगान गायला लागलेले आहेत आणि सर्व जो तो भगवान श्री रामचंद्रांच्या रामचंद्र चरण मुखाचं स्मरण करण्यासाठी येत आहेत. वार्ता ही सुखद जणी पोचली जनी, वार्ता ही सुखद जशी गे हातून राजपती धावले कुणी, गे हातून राजपती धावले कुणी. महाराष्ट्राचे मराठीचे वाल्मिकी म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते गदिमांचं हे गीत रामायण आहे. काय सुंदर वर्णन आहे बघा. वार्ताई सुखद जशी पोचली जणी, गे हातून राजपती तावले कुणी. युवतीचा संग कुणी गात चालला, युवतीचा संग कुणी गात चालला. राम जन्मला ग सखे राम जन्मला, 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 राम जन्मला ग सखे राम जन्मला ग सखे राम जन्मला ग सखे राम जन्मला. सियावर रामचंद्र भगवान की जय. युवतीचा संघ कुणी गात चालला. गावामधल्या युवती गात चाललेल्या आहेत. काल आपण पाहिलं जिकडे तिकडे आनंद आहे, कारण तो आनंद भगवान श्री रामचंद्रांचा आहे. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा रामचंद्र जन्माला अवताराला आले तो दिवस होता नवमी आणि मध्यान्ह दुपारचे 12 वाजलेले आहेत. सूर्य भगवंताच्या वंशामध्ये राम जन्माला आल्यानंतर सूर्याला आनंद झाला. परंतु आनंद झाल्यानंतर सूर्य पुढे काही सरकेना, कारण सूर्यालाही ते भगवान श्री रामचंद्रांचं मुख कमल पाहावंसं वाटत होतं. सूर्य काही 4 दिवस झालं निघेना, पुढे जाईना. महिना झाला अजून सूर्य काही पुढे जात नाही. तेव्हा चंद्राने तक्रार केली, रामचंद्रा मलाही तुझं मुख पाहायचंय. रामचंद्र म्हणाले, मग काय हरकत आहे, मी कुठं अडवलंय. चंद्र म्हणाले, महाराज तुम्ही जरी अडवलं नसलं तरी सुद्धा प्रकृती नियम सांगतो, जोपर्यंत आमचे पंतप्रधान बाहेर पडत नाहीत तोपर्यंत प्रोटोकॉल नुसार आम्हाला तिथं येणार नाही. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, ते देशाचे पंतप्रधान, प्रोटोकॉल काय आहे की नाही, तुम्ही जोपर्यंत त्यांना पुढे जायची आज्ञा देत नाही तोपर्यंत ते सरकत नाही. ते सरकल्याशिवाय आम्हाला येता येत नाही. काहीतरी करा. भगवान श्री रामचंद्राने सूर्याला सांगितलं, पण सूर्य काही निघायला तयार नाही. शेवटी चंद्र महाराज रुसून बसले. परंतु भगवान श्री रामचंद्रांनी सांगितलं, अरे देव असलो तरी सुद्धा मी एका वेळी दोघांना सुखी करू शकत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, माणसांच्या अपेक्षा कधी पूर्ण होत नाहीत. एका वेळी एक सुखी होईल तर एका वेळी त्याच वेळी दुसरा दुःखी होईल. रामकथा ऐकत असताना आपल्याला आनंद आहे, परंतु काही असुर प्रवृत्तीच्या व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी वाटू शकतं केवढा हा मोठा आवाज. एका वेळी 2-2 माणसं सुखी होऊ शकत नाही, पण जास्तीत जास्त लोकांचा विचार करायचा. भगवान श्री रामचंद्रांनी सांगितलं, काळजी करू नकोस. या अवतारामध्ये तुझ्या वेळेसला आपण जन्म घेतला, अवतार धारण केला. जेव्हा तुझी टर्म होती त्यावेळेस आपण अवतार धारण केला. पुढच्या वेळी चंद्राच्या टर्मला आम्ही अवतार घेणार आहोत आणि मग कृष्ण भगवंतांचा अवतार रात्री 12 वाजता. पण लक्षात ठेवा, श्रीराम आहेत ते प्रत्येकाला काही ना काहीतरी देतात. जसं आमच्या तात्यांच्या दरबारामध्ये तात्यांच्या जवळ आलेला कुठलाही माणूस आदरणीय युवराज तात्यांकडनं खाली हात जात नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं जातं. मग रामचंद्रांनी चंद्राला वरदान दिलं. काय वरदान दिलं?
बौरसार महाराज चंद्राला वरदान फार मोठं दिलं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत माझं नाव आहे, तोपर्यंत तुझं नाव माझ्या नावाला जोडलं जाईल. म्हणून रामचंद्र भगवान की जय. अशा अनेक कथा आहेत. आपण ज्या परिसरामध्ये राहतो इथेच सर्व महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे खंडेराया आहे. परंतु या खंडेरायाच्या नावाचा उल्लेख करताना अगोदर आम्हाला मल्हारी म्हणावं लागतं. मल्हारी मार्तंड. मल्हारी का म्हणावं लागतं? कारण मणिमल्ल दैत्यानं देवाकडनं वरदान घेतलं, जेव्हा जेव्हा तुझं नाव येईल तेव्हा तेव्हा माझं नाव पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून मल्ल या राक्षसाचं नाव देवाच्या नावापुढे जोडलं जातं. आणखी प्रसिद्ध उदाहरण, भगवान श्री गणेशाचे निस्सीम भक्त आपल्या पुण्या परिसरामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी राहणारे गोसावी. कोण बरं ते? त्यांचं नाव मोरया गोसावी. मोरया गोसावींनी एवढी प्रार्थना केली, एवढी गणेशाची स्तुती केली, गणेशाची भक्ती केली आणि भगवान गणेशाला वरदान मागून घेतलं, जेव्हा जेव्हा तुझं नाव येईल तेव्हा तेव्हा माझं नाव आलं पाहिजे. भगवान गणेश तथास्तु म्हणाले आणि तेव्हापासून आजपर्यंत गणपती बाप्पा मोरया. आवाज येत नाही. गणपती बाप्पा मोरया. हे मोरया म्हणजे कोण? तर मोरया गोसावी आहे. म्हणून गणपतीच्या नावाच्या पुढे मोरया, रामाच्या नावापुढे रामचंद्र आणि खंडेरायाच्या नावापुढे मणिमल्ल म्हणून मल्हारी. आणि तसंच आमच्या भगवान श्री पंढरीनाथाच्या नावासमोर सुद्धा त्या ठिकाणी नाव जोडलं जातं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणून हा भगवान श्री रामचंद्रांचा पवित्र सोहळा प्रत्येक जण रामचंद्रांच्या दर्शनासाठी उत्सुक आहे. आणि ही कथा भगवान शिवजी पार्वतीला सांगतात. तेव्हा पार्वतीनं देवाला विचारलं, देवा तुम्ही नाही का भगवान श्री रामचंद्रांचं दर्शन घ्यायला गेलात? तेव्हा भगवान म्हणाले, मीही गेलो, परंतु माझ्याकडे पाहिल्यानंतर गावातल्या लोकांनी माझ्या अक्राळ विक्राळ स्वरूपाला पाहिलं आणि घाबरून जायला लागले. कारण भगवान शिवाचं रूप पाहिल्यानंतर माणसाला भीती वाटते. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापते. वेताळ नाचतायत, गळ्यामध्ये साप आहेत. आणि असा भगवान शंकर जेव्हा गेला तेव्हा कोणी त्याला दर्शन देऊ देईना. मग अशा वेळी माता पार्वतीला शिवजी सांगतात, माझ्या आराध्य लिंगाचं दर्शन घ्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला धर्म शिकवला तो हा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद अभेद नाही, पण माणसं देवादेवामध्ये सुद्धा भेद करतात. जे शैव आहे ते वैष्णवांना मानायला तयार नाहीत, वैष्णव आहेत ते शिवाला मानायला तयार नाहीत. जे शैव आहेत ते बरोबर एकादशीच्या दिवशी भजी तळून खातात, वैष्णवांचा मृतभंग व्हावा. आणि जे वैष्णव आहेत ते महाशिवरात्रीला बरोबर वडापाव तळून खातात. असं काही ठिकाणी चालतं. परंतु दीपकजी महाराज, आपण फार भाग्यवान आहोत. भाग्यवान यासाठी आहोत की आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, ज्ञानोबा तुकोबारायांच्या वारकरी संप्रदायामध्ये आम्ही जन्माला आलो. भजन करी महादेव. आणि वारकरी संप्रदाय आम्हाला शिकवतो काय? अरे शिव आणि विष्णू दोन्ही वेगळे नाहीत. कभी राम बनके कभी श्याम बनके प्रभु आना, प्रभु जी चले आना. राम श्याम सर्व एकच आहे. आणि म्हणून शैव वैष्णवांमध्ये सांगत असताना एकनाथ महाराजांनी सांगितलं, हरिहरा भेद नका करू वाद,
नाही नका करू वाद. गावबा महाराज, हरी आणि हरामध्ये भेद नाही, नाही नका करू वाद. कारण एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. आम्ही भांडणं करत राहतो, हा त्या संप्रदायाचा, तो त्या संप्रदायाचा, हा त्या पंथाचा, तो त्या पंथाचा, पण सगळे पंथ एकत्र येतात ते म्हणजे भगवान श्री रामचंद्रांचं चरण आहे. सर्व एकत्र येतात, सर्व एकत्र येतात, भेदच नाही. खरं सांगू का देवकर सर, आताच्या काळामध्ये हे आपल्याला नाही कळालं, पण वरच्या लोकांना फार पक्क कळालेलं आहे. म्हणून एरवी या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, एवढं हा इकडच्या पार्टीचा, तो तिकडच्या पार्टीचा. आता तर दुर्दैवानं पक्ष कुणाचा हेच कळेना झाले. पण संध्याकाळी 7 नंतर सगळे एक असतात. भेदा भेद भ्रम अमंगळ. भगवान शिवजी हे रामचंद्रांचे परम भक्त आहेत. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जे वाचा तया मोक्ष. भजन करी महादेव राम पूजी सदा शिव. दोन्ही देव एके पाही तया ऐक्य तुझे नाही. तया ऐक्य तुझे नाही. पण कोणताही संप्रदाय असो, कोणी असो, या सर्वांमध्ये भगवान शिव आणि राम हे एक आहे. आणि मग रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येच्या गलीगलीमध्ये भगवान शिवशंकर फिरू लागले. आज अयोध्या की गलियों में झूमे जोगी मतवाला. 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 अलग निरंजन खड़ा पुकारे. अलग निरंजन खड़ा पुकारे. वरती घे थोडा, टाळ वरती घे. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. भोलेनाथ भगवान की. वाह वाह वाह, क्या बात है. आज अयोध्या के गलियों में घूमे जोगी मतवाला. अलक निरंजन, अलक निरंजन खडा पुकारे मतवाला. आणि म्हणून भगवान शिवजी अयोध्येमध्ये आले. दर्शन घेण्याच्या बहाण्यानं जोगी वेश धारण केला, संन्यासी वेश धारण केला. अंगावरती भगवी वस्त्र धारण केलेली आहेत. भृंगी शृंगी नंदी सोबत सगळ्यांना घेऊन संन्यासाच्या वेशामध्ये भगवान शिवजी आलेले आहेत रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी. आणि भगवान शिवजी कौसल्य मातेच्या दरबारामध्ये दारात उभे आहेत. सुंदर श्रवण सुचारू कपोला. अति प्रिय मधुर तोतरे बोला.
चिक्कण कद कुंचित गजुभारे बहु प्रकार रुची मोतू सवारे। भगवान रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी देवादिदेव महादेव जोगी वेशामध्ये आले आणि जोगी बनून त्या ठिकाणी भगवान रामचंद्रांनी दिष्ट काढण्यासाठी कौसल्या मातेनं देवादिदेव महादेवाच्या मांडीवरती द्यावं। काय प्रेम असावं। देवाचं स्वरूप पाहून महादेव भगवंत अश्रू नयनांनी देवाच्या चरणावरती अभिषेक करतायत आणि देवादिदेव महादेवांकडे पाहून रामचंद्र गदगद गदगद हसतायत। हे देव भक्तांचं असणारं नातं प्रेम समन्वय त्या ठिकाणी झाला आणि दररोज 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 त्या ठिकाणी शिवजी भिक्षा मागण्याच्या हेतूनं रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी येऊ लागल्या। कौशल्येच्या अंगणामध्ये राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चारही बंधू खेळत आहेत, त्या ठिकाणी नाचत आहेत, बोबडे बोबडे बोल बोलत आहेत। गावातील सर्व मंडळींना आनंद झालेला आहे। देवाचं चालणं ठुमक चलत रामचंद्र बजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत ठुमक चलत ठुमक 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 दर्शन कीजिए। ये हमारी नगरी है, जहाँ बैठे हो वहां पे अयोध्या सजा लो। मन ही मन में हम लोग अयोध्या में बैठे हैं, दर्शन कीजिए। और हमारे आंगन में भगवान श्री रामचंद्र राम लल्ला जी नाच रहे हैं। हा 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 ठुमक 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 चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक 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 जय हो। ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, 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 ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया। किल किला की उठत थाय गिरत भूमि लटपटाय, किल किला की किल किलाती उठत थाय गिरत भूमि लटपटाय, धाय मात गोद लेत धाय मात गोद लेत धाय मात गोद लेत, दशरथ किरणिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया। ठुमक चलत रामचंद्र
बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया. आणि देवानं अयोध्येमध्ये कौशल्याच्या मंदिरामध्ये नाचावं, अंगणामध्ये नाचावं. हे काय भारतीय मातांचं असणारं भाग्य आहे. आमच्या भारतीय मातांचं एवढं सामर्थ्य आहे, जी जगाला जो जगवणार आहे त्याला जगवण्याचं भाग्य आमच्या कौशल्य मातेला मिळालं. आणि माता कौशल्या भगवान श्री रामचंद्रांवरती प्रेम करू लागल्या. माता कैकेयी, सुमित्रा आणि चारही बंधू त्या ठिकाणी वाढू लागले. रामचंद्र रांगत 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 नाचत आहेत. पाहता पाहता हे चारही बंधू मोठे झाले आणि झाल्यानंतर मग आता भगवान श्री रामचंद्रांचा गुरुग्रह गुरु अनुग्रह निर्माण होण्याचा काळ आला. गुरु वशिष्ठ रामचंद्रांचे राजगुरु, दशरथाचे राजगुरु गुरु वशिष्ठ त्या ठिकाणी रामचंद्रांना घेण्यासाठी आले. पहा, पूर्वीचा काळ असा होता, या काळामध्ये गुरुकुलामध्ये जाऊन राहावं लागायचं आणि गुरुग्रही राहून जो विद्यार्थी 12 वर्ष शिकतो, दीपकजी महाराज, तो सर्व विद्या ज्ञान कला सर्वांमध्ये परिपक्व होऊन जातो. योगा अभ्यासामध्ये परिपक्व होतो, धनुर्विद्येमध्ये परिपक्व होतो, शास्त्रामध्ये शस्त्रामध्ये पारंगत व्हायचा. आणि 12 वर्षानंतर जेव्हा तो बाहेर पडायचा तेव्हा पूर्ण एक समृद्ध युवक तो आपल्या देशाचा नागरिक बनलेला असायचा. पण दुर्दैव असं, इंग्रजी संस्कृती आली. आमच्या इंग्रजी संस्कृतीमध्ये लॉर्ड मेकाले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आला आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं पाहिलं, जर या देशावरती आम्हाला स्वराज्य निर्माण करायचं असेल, या देशावरती जर आम्हाला राज्य निर्माण करायचं असेल, तर या देशाच्या या संस्कृतीच्या मुळावरती आम्हाला घाव घातला पाहिजे. आणि लॉर्ड मेकॉलेनं नवीन कायदा आणला आणि भारतामधली सर्वच्या सर्व गुरुकुल बंद केली. भारतीय संस्कृतीची मुळं ज्या गुरुकुलामध्ये शिकवली जायची ती गुरुकुल व्यवस्था बंद झाली. आणि आताची शिक्षण व्यवस्था, ज्या इंग्रजांनी फक्त आणि फक्त कारकुनी काम करणारी माणसं निर्माण व्हावी म्हणून जी शिक्षण व्यवस्था सुरू केली, ती शिक्षण व्यवस्था आपण आजही त्याच पद्धतीने पुढे चालू ठेवली. पण मी माझ्यावरून अनुभव घेतो. जो गुरुकुलामध्ये राहिला ना, आमचे बाबा पप्पा या ठिकाणी बसलेले आहेत आप्पा, ते मला म्हणायचे नेहमी, गणेश महाराज, माणसानं असं निर्माण व्हायचं की मांजरासारखं. मांजर कसं असतंय, कितीव्याही मजल्यावरनं खाली टाका, ते 4 पायावरती उभं राहतं. तेवढं आपल्याला पुसूनही कुठूनही पडलं तरी 4 पायावरती उभं राहता आलं पाहिजे. आणि अभिमानानं सांगतो, 14 वर्ष गुरुकुलामध्ये राहिलो, संत महंतांच्या सहवासामध्ये राहिलो. 5वीला असताना इंद्रायणीच्या थंड पाण्यामध्ये आंघोळ, इंद्रायणीच्या मधुकरीच्या भाकरी त्या ठिकाणी खाल्ल्या. आणि परिणाम असा आहे की आज एवढ्या सर्व संत मांदियाळीमध्ये आज मी व्यासपीठावरती बसून काहीतरी ज्ञान सांगतोय. ही गुरुकुलाची देणगी आहे, गुरुकुलाची देणगी आहे. ही गुरुकुल व्यवस्था होती. आणि भगवान श्री रामचंद्रांनी आम्हाला आदर्श घालून दिला की जो राजा आहे परंतु सामान्य नाही, दशरथ आहे. त्यांनी ठरवलं असतं ना, होम ट्युशन लावाव्या, घरी एखादे पगारी शिक्षक ठेवावे, पण नाही, आपल्या मुलांना दशरथानं वशिष्ठांबरोबर पाठवलं. आणि वशिष्ठांच्या घरी भगवान श्री रामचंद्र, रामलला, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न सर्व विद्यार्थी दशेमध्ये शिकू लागले. म्हणून मी सांगितलं, पूर्वीची गुरुकुल व्यवस्था आज सुद्धा या शिक्षण व्यवस्थेची गरज आहे. दुर्दैव असं आहे की आम्ही वेगवेगळ्या 1.5-1.5, 2-2 लाखांच्या फिया भरतो, मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवतो. परंतु लक्षात ठेवा, आमची मुलं आज बुद्धीनं सुद्धा कमकुवत आहेत, शरीरानं सुद्धा कमकुवत आहेत, मनानंही कमकुवत आहेत. किती मनानं कमकुवत असावं. आमच्या धनकवडीमध्ये एका मुलानं परवा दिवशी आत्महत्या केली. खैरे साहेब, काय आत्महत्येचं कारण? मला जो पाहिजे होता तो स्वेटर पप्पांनी घेतला नाही आणि त्यांच्या मनाचा स्वेटर घेतला, म्हणून गळ्याला फास लावून आत्महत्या घेतली. एवढी वाईट अवस्था आमची आज शरीरामध्ये विकलांगता आलेली आहे. बघा ना, किती मनाने विकलांग झालो, शरीर पण किती विकलांग झालेलं. आजच्या मुलांना विचारलं ना, पिझ्झा, बर्गर, मॅगी शिवाय काही खातच नाही. आणि परिणाम काय होतो?
अहो आमची पोरं मनगट आणि मेंदूनी तंदुरुस्त व्हायला पाहिजेत. हार्ट, हेड अँड हँड या 3H आम्हाला डेव्हलप करता आलं पाहिजे. ही शिक्षण व्यवस्था आमची गुरुकुल नष्ट झाल्यापासून नाहीशी झाली, हे लक्षात ठेवा. पुन्हा त्याची गरज आहे. दैवत सर, पुन्हा हळूहळू आपण पुन्हा आपल्या गुरुकुल परंपरेकडे यायला लागलोय, हे आपलं भाग्य आहे. या अलीकडच्या 10 वर्षामध्ये मराठी मीडियमच्या शाळांची सुद्धा संख्या वाढायला लागलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनामध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे. दुर्दैव असं की आमच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये 2 गोष्टी कमी आहेत. कोणत्या? एज्युकेशन सिस्टीम मध्ये 2 गोष्टी कमी आहेत देवकर सर. कोणत्या? एज्युकेशन आणि सिस्टीम. दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. धड एज्युकेशन पण नाही, धड सिस्टीम पण नाही. असो, पण गुरुकुल परंपरेमध्ये भगवान श्री रामचंद्र शिकू लागले. कारण देव असला तरी सुद्धा गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट, गुरु बिन कोण बतावे बाट. हाँ बड़ा बिकट यम घाट, कौन बतावे बाट, गुरु बिन 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 कौन बतावे बाट. भ्रांति की बड़ी नदियाँ बीच में, भ्रांति की बड़ी भ्रांति की बड़ी नदियाँ बीच भ्रांति की बड़ी बड़ी भ्रांति की बड़ी बड़ी भ्रांति की बड़ी नदियाँ बीच अहंकार की लाट कौन बतावे गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. म्हणून माझ्या भगवान श्री रामचंद्रांनी हा आदर्श घालून दिला की देव असला तरी गुरुशिवाय पूर्णत्व नाही. म्हणून वशिष्ठांच्या घरी गुरुकुलामध्ये भगवान श्री रामचंद्र शिकू लागले. आताच्या आमच्या फॉरवर्ड जमान्यामध्ये दसवडकर महाराज, हल्ली लोक म्हणतात गुरुची काय गरज आहे, काय गरज आहे गुरुची. एक तर म्हटला या वर्षी आम्ही गुरुपूजन करणारच नाही. म्हटलं मग काय करणार? आम्ही लॅपटॉपला पूजणार, मोबाईलला पूजणार, गुगलला पूजणार, युट्यूबला पूजणार, व्हॉट्सॲपला पूजणार. म्हटलं का गुगलला पूजायचं? म्हटलं महाराज गुगल असं आहे की जगातल्या सगळ्या गोष्टींची माहिती त्याच्यावरती मिळते. माहितीचा स्रोत देणारा गुगल आहे. अहो याच्यापेक्षा ज्ञानाचं मोठं भांडार कुठे मला सांगा. जे पाहिजे ते गुगलवरती मिळतं. अगदी भाजी कशी करायची हे सुद्धा मिळतं, टाळ कसा वाजवायचा हे सुद्धा मिळतं, पाकिट कसं कापायचं हे सुद्धा मिळतं. गुगलवरती कोणती गोष्ट मिळत नाही. सर्व गोष्टी टाईप केल्याबरोबर मिळतात. मग टाईप केल्याबरोबर जे मिळत आहे तर गुगल सोडून दुसऱ्या गुरुची काय गरज आहे? मी म्हटलं बाबा गुगलवरती टाईप केलेल्या सगळ्या गोष्टी मिळतात हे मान्य आहे, पण त्याच्यावरती काय टाईप करायचं हे कळण्यासाठी गुरु लागतात. लक्षात येते ना? आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, त्याच्यावरती काय टाईप करायचं हे आपण कोणत्या टाईपचं आहे त्याच्यावरनं ठरत असतं. सगळं मिळतंय, परंतु योग्य अयोग्याचा निवाडा करण्यासाठी गुरु पाहिजे. म्हणून गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट यम घाट. आणि जगाचा मालक त्या ठिकाणी गुरुग्रही राहू लागला. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी
संत कुळीचा राजा. गुरु कृपा असेल ना तर दुसऱ्या कुठे जायची गरज नाही. म्हणून रामचंद्रांनी आदर्श दिला. रामचंद्र शिकू लागले आणि विश्वामित्रांच्या घरी विश्वामित्रांनी भगवान श्री रामचंद्रांकडे अट्टाहास धरला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या गुरूंच्या ठिकाणी नतमस्तक होऊन वसिष्ठांची आज्ञा घेऊन भगवान श्री रामचंद्र पुन्हा अयोध्येला आले. भगवान श्री रामचंद्र विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी आले. दशरथाला सांगितलं. दशरथाच्याकडून आपल्या चारही पुत्रांची मागणी केली. यज्ञ माझा पूर्ण व्हावा यासाठी आपल्या पुत्रांचं मला दान द्या. चारही पुत्रांना घेऊन जसे विश्वामित्र निघाले तसे दशरथ महाराज रडू लागले. चारही मुलांना घेऊन विश्वामित्र जंगलामध्ये गेले. अरण्यामध्ये राम राहू लागले. मारीच, भवासूर, ताटिका अशा अनेक राक्षसांचा वध केला आणि वध करत करत यज्ञ सफल करण्यासाठी रामचंद्रांनी विश्वामित्र आणि मुनींना वरदान दिलं. पाहता पाहता अहिल्याचा उद्धार झाला आणि जनकाच्या राज्यामध्ये यज्ञ मंडपामध्ये स्वयंवराचा कार्यक्रम सुरू आहे. आणि अशा वेळी जनकाची कन्या माता सीता, आधी सीता, उद्या आपण सीतेचं चरित्र पाहू आणि सीता मातेचा त्या ठिकाणी विवाह सोहळा स्वयंवर आयोजित केलेला आहे. स्वयंवरामध्ये पण लावलेला आहे की जो शिवधनुष्य आहे, ज्या शिवधनुष्याला जो दोरी लावेल तो दोरी लावणारा या सीतेचा पती होईल. देव, दानव, यक्ष, किन्नर, गंधर्व सर्व जण त्या ठिकाणी आले, परंतु त्या धनुष्याला दोरी लावण्यासाठी मात्र सर्व असमर्थ होऊ लागले. आणि भगवान श्री रामचंद्र साधू वेशामध्ये असणारे हे दशरथ पुत्र, ऋषी वेशामध्ये ऋषीपुत्रासारखे दिसणाऱ्या या दोनही पुत्रांनी त्या ठिकाणी आगमन केलं. आणि रामाचं आगमन झाल्याबरोबर सर्वांना आनंद वाटू लागला. जनकाच्या नगरीमध्ये मिथिला नगरी सजलेली आहे. भगवान श्री रामचंद्रांनी धनुष्याला बाण लावण्यासाठी, प्रत्यंचा लावण्यासाठी धनुष्य हातामध्ये घेतला आणि पाहता पाहता शिवधनुष्य भंग झाला आणि सर्वांनी एकच जयघोष केला. रामचंद्र भगवान की जय, श्री रामचंद्र भगवान की जय. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नाचा असणारा विवाह सोहळा जो मिथिले नगरीमध्ये जनकाच्या नगरीमध्ये झाला, तोच विवाह सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आदरणीय युवराज तात्या बेलदरे पाटील, आदरणीय नंदकुमारजी बेलदरे पाटील यांच्या बंधू प्रेमातून या ठिकाणी राम विवाह, सीता स्वयंवर संपन्न होतोय. स्वागतम श्रीराम, शुभ स्वागतम श्रीराम, स्वागतम. सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजून स्वागत करायचंय. देव आलेले आहेत आपल्या घरी. स्वागतम श्रीराम, शुभ स्वागतम श्रीराम. वरबाप, वरबापांना वरती घेऊन या. नंदकुमार बेलदरे पाटील कन्यादान करण्यासाठी वरती यायचंय. स्वागतम स्वागतम श्रीराम, शुभ स्वागतम श्रीराम, स्वागतम श्रीराम. रामचंद्र भगवान की बोलो रे भाई, सब संतन की. वा वा वा. आमच्या गुरुकुलातील सर्व विद्यार्थी, त्यांचे माता, पालक आणि या समूहाचे, या उपक्रमाचे पालक सीमाताई, विजयाताई या दोघींच्या माध्यमातून हा विजय बरं का. जोरदार टाळ्या वाजवा. आकाशाशी, आकाशासी
जडले नाते जडले नाते धरणी मातेचे वर झाले सीतेचे स्वयंवर 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 झाले सीतेचे श्रीरामानी सहज उचलले धनु शंकराचे श्रीरामानी सहज उचलले हो पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे हो पूर्ण जाहले नृपाच्या हेतू अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 शुभमंगल शुभमंगल सावधान भाऊसाहेब महाराज यावरती बलाविनायकमहं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामे संस्थितो गणपती पूया सदा सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान आशीर्वच हा तुम्हा वधूवरा हो आशीर्वच हा तुम्हा वधूवरा सुखी व्हा तुम्ही या संसारा जीवन तुमचे आनंदित हो जीवन तुमचे आनंदित हो सुखी करा संसार शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान पुढती शपथ घेतली आपेतानी अक्षर दिधली देवा पुढती शपथ घेतली आपेतानी अक्षर दिधली सप्तपदीचा सुखद सोहळा सप्तपदीचा सुखद सोहळा घुमतो मंत्रोच्चार शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल झाले आता थोडा माईक माईक शुभमंगल झाले आता पडे शिरावर तुमच्या अक्षता विधी विधाता तुम्हा संगती विधी विधाता तुम्हा संगती सुखे करा भवसार सुखे करा तबला तबला मॉनिटरला द्या शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव तारावरं चंद्रवरं तदेव विद्याधनं वाजवा हो या
पंढरपुरात या धनकवडी गावात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत 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 हो या पंढरपुरात या पंढर गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग देवकर सर यावरती देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत क्या बात है क्या बात है ओ धनकवडी गावात काय बाय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत कथाविराम आज श्री राम कथेमध्ये सीता स्वयंवर आणि या ठिकाणी आपल्या या निर्धारित वेळेमध्ये या ठिकाणी कथेची सांगता कथेला स्वल्पविराम